नमस्कार, माझा इंडिया न्यूज। आज छत्रपती संभाजीनगर येथे इंद्रप्रस्थ लॉन या ठिकाणी सकल आदिवासी धनगर जमात बांधवांची एक मोठी अशी बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप अशा मोठ्या प्रमाणात या लॉन्समध्ये अगदी मजबूत अशा आसन व्यवस्था आणि स्टेज व्यवस्था तयार केलेली आहे। आपण या ठिकाणी काही धनगर बांधव आहेत जे या खरोखर या बैठकीसाठी ज्यांनी तन मन धनाने सहकार्य करत असतात, असेच एक धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि ज्यांना खरोखरच या सामाजिक क्षेत्रात रस आहे आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते नेहमीच सुरुवातीपासून गेली 40 वर्षापासून या संघर्ष समितीमध्ये ते काम करतात। असेच हे पांडुरंगजी मेरगळ आपल्यासोबत आहेत। नेमकं काय सांगाल, आज तुमची ही धनगर समाजाची बैठक या ठिकाणी उपस्थित, नेमका काय उद्देश काय आहे? आदिवासी धनगर जमात गेल्या 50 वर्षापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घटनेनं दिलेल्या एसटी आरक्षणासाठी लढत आहे। आमचे वीर गेल्या 50 वर्षामध्ये स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगेंपासून BK कोकरेंपासून काकासाहेब थोरात असतील, डॉक्टर शेंबडे साहेब असतील, अनंतकुमार पाटील असतील, अशा अनेक नररत्नांनी सुरू केलेली 50 वर्षापूर्वीची ही मुवमेंट आज 2026 पर्यंत येऊन ठेपलेली आहेत। हजारो लाखो लोकांनी 5-5 लाखाचे मोर्चे काढले, आंदोलन केली, हरताळ केली, उपोषण केली। रक्तबंबाळ अवस्थेतील ही धनगर जमात आजही दऱ्याखोऱ्यामध्ये, नद्या नाल्यांमध्ये आपलं भविष्य शोधते आहे। वेठबिगारीमध्ये सालगडी म्हणून, ऊसतोडी कामगार म्हणून आणि हमालांच्या धक्क्यावरती आजही आमची धनगर जमात त्या ठिकाणी आपले हाल अपेष्टामध्ये जीवन जगते आहे। जर हा एसटी आरक्षणाचा सोन्याचा डोंगर या धनगर जमातीला 1956ला इतर लोकांना SC STचं OBCचं आरक्षण जसं मिळालं, तसं जर आरक्षण धनगरांना मिळालं असतं तर धनगर हे एक अत्यंत विकसित अशा प्रकारचा जमात आज महाराष्ट्रामध्ये असती। आज आपण पाहतो आहोत, आदिवासी असतील, मराठा असतील, लेवा असतील, वंजारी असतील, लिंगायत असतील, अनेक बलशाली समाज की ज्यांचे शुगर फॅक्टरीज आहेत, जिनिंग मिल आहेत, दूध संघ आहेत, जिल्हा बँक आहेत, पतसंस्था आहेत, पण धनगर जमात मात्र या सगळ्या विषयामध्ये कुठंच नाही। ज्या जागेवरती धनगरांच्या खाजगी जागेवरती देशाची संसद उभी आहे, त्या संसदेमध्ये धनगराचा पुढल्या दारांमधून लोकसभेमध्ये एकही प्रतिनिधी गेलेला नाही। आजही धनगरांचा कुठेतरी एखादा मंत्री असतो। आपण पाहतो की विशिष्ट लोकांचे म्हणजे अगदी लिंगायत असेल अगर वंजारी असेल, लेवा असेल अगर कुणबी असेल, मराठा असेल अगर मुस्लिम असेल, मागासवर्गीय असेल अगर आदिवासी असेल, डझनावारी मंत्री असतात, कॅबिनेट मंत्री असतात, केंद्रीय मंत्री असतात, संरक्षण मंत्री असतात, शेती मंत्री असतात। अनेक प्रकारचा हा महाराष्ट्रामध्ये, समृद्ध महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या सगळ्यांना न्याय मिळाला, पण धनगरांनी कुणाचं काय घोडं मारलंय? अरे लोकशाहीच्या अगोदर या भारतवर्षावरती सर्वाधिक काळ राज्य करणारी जमात, राज्य करणारा समाज म्हणून धनगर हा समाज हा वैभवशाली समाज होता। पण गेल्या 200 वर्षामध्ये या समाजाची वाताहत झाली, समाज संघटित झाला नाही, समाज शिकला नाही आणि लोकशाहीचं आणि लोककल्याणकारी राज्याचं तत्व धनगरांनी समजून घेतलं नाही। आणि म्हणून 78 वर्षाच्या भारताची या प्रगल्भ लोकशाहीमध्ये आजही धनगर स्वतःचं भविष्य धुंडाळतो आहे। जर हे आरक्षण आम्हाला दिलं गेलं असतं आणि या ठिकाणची प्रस्थापित जातीनं, इथल्या आदिवासींना, देशातल्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी आम्हाला विरोध केला असता तर हा घटनात्मक अधिकार आम्हाला जर मिळाला असता तर आजचं आमचं भविष्य आज IAS असतील, IFS असतील, IPS असतील, केंद्रीय संस्थांमध्ये म्हणजे PMOचं कार्यालय असेल, राष्ट्रपतींचं कार्यालय असेल, DG असतील, IG असतील, कलेक्टर असतील, कमिशनर असतील, अशा ठिकाणी धनगरांची संख्या 0 होती। आणि म्हणून हे सगळं मिळायचं असेल, ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या प्रतिनिधित्वामध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, पुरेसं प्रतिनिधित्व पाहिजे असेल आणि या सगळ्या गोष्टींचा जर का निपटारा करायचा असेल, हा प्रश्न सोडवायचा असेल तर धनगरांना STचं आरक्षण जे घटनेमध्ये दिलेलं आहे, या राज्याच्या सूचीमध्ये 36 क्रमांकावरती धनगर हे स्पष्टपणे असायला हवं होतं। शब्दछल झाला, रचा ड झाला आणि अशा अवस्थेमध्ये आज आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढतोय, उच्च न्यायालयामध्ये लढतोय, संसदेमध्ये लढतोय, विधानसभेमध्ये लढतोय। सर्व ठिकाणी लढत असताना सुद्धा आमच्या हाती भोपळा येतोय। आणि म्हणून एक निर्णायक लढा, धनगरांचं भविष्य बदलायचं, धनगरांचं पुनरुत्थान करायचं आणि महाराष्ट्राच्या पटलावरती धनगराचा मुख्यमंत्री करायचा, धनगराचे केंद्रीय मंत्री करायचे, धनगरांचे IAS, IPS, IPS अशा प्रकारचे अधिकारी करायचे, न्याय मिळवून द्यायचा, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रतिनिधित्व मिळवायचं। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर धनगरांना STच्या आरक्षणाची जी सनद आहे ती मिळाली पाहिजे।
माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय पंतप्रधानांनी, या सर्व लोकांनी गेल्या अनेक वर्षामध्ये, काँग्रेसनं आम्हाला 60 वर्ष दिलं नव्हतं, पण गेली 12 वर्ष झालं या देशावरती आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे, पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि या दोन्ही लोकांनी वारंवार आम्हाला धनगरांचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तुम्ही आम्हाला सत्तेवरती बसवा, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ, तुम्हाला देऊच, तुम्हाला न्यायालयामधून देऊ, महाधिवक्त्याच्या माध्यमातून देऊ, समिती गठीत करून देऊ, असं देऊ तसं देऊ. हा सगळा भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी आज महाराष्ट्रातील सगळी प्रमुख मंडळी संभाजीनगर या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. इंद्रप्रस्थ लॉन मधून मी महाराष्ट्रातल्या 2 करोड धनगरांना या ठिकाणी आवाहन करतोय की एक निर्णायक लढा, एक शेवटचा लढा, एक अतिविराट आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आज राज्याची एक समिती गठीत करून माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय पंतप्रधानांना, लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना ही समिती एवढ्या 2-4 दिवसामध्ये निवेदन देईल आणि धनगर आरक्षणाची एक विराट अतिविराट अशा प्रकारच्या आंदोलनाची पायाभरणी आज या ठिकाणी होईल. त्यानंतर हे सगळे नेते संपूर्ण राज्याचा दौरा करतील. कमीत कमी 6 महसूल विभागामध्ये 6 मेळावे होतील. नागपूर असेल, अमरावती असेल, मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, अशा वेगवेगळ्या, सांगली असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना संघटित करून खंडोबाच्या जेजुरीपासून ते आरेवाडीच्या बिरोबापर्यंत जाणारी एक संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये निर्माण केली जाईल. संपूर्ण महाराष्ट्राला अपलावित करून त्या ठिकाणी देहत्यागाचं जर ज्यावेळेस आम्ही जेजुरीमधून निघू, आम्ही जे निवेदन माननीय पंतप्रधानांना, विरोधी पक्ष नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे. आणि धनगर ज्यावेळेस जेजुरीमधून निघतील आणि आरेवाडीला पोहोचतील त्या दरम्यानच्या त्या 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये सरकारनं, राज्य सरकारला जे जे करणं शक्य आहे, केंद्र सरकारला जे जे करणं शक्य आहे, हे सगळ्या गोष्टी करून सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आमची केस आहे त्याला या देशातला 1 नंबरचा वकील धनगरांना सरकारनं बहाल केलं पाहिजे. सरकारनं त्याची फी उघड द्या, अगर आतल्या हाताने द्या, पण या देशातला 1 नंबरचा वकील धनगर आरक्षणाची केस सर्वोच्च न्यायालयामध्ये लढवेल. खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐवजी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे की त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जर ही गोष्ट आम्ही खंडोबामधून निघाल्यानंतर आरेवाडीला पोहोचेपर्यंत जर ही झालं नाही तर त्या ठिकाणी देहत्यागाचं एक आंदोलन उभं केलं जाईल. त्या ठिकाणी या राज्यामधून येणाऱ्या 350 तालुक्यामध्ये हजारो वीर त्या ठिकाणी स्वतःच्या चितेची, अंत्यविधीची लाकडं घेऊन येतील आणि त्या लाकडावरतीच गादी टाकून त्या ठिकाणी आमरण उपोषणावर असेल. हे आमरण उपोषण आता संपणार नाही. एक तर आरक्षण तरी घ्यायचं, नाहीतर देहत्याग तरी करायचा. दररोज 4-2 वीर शहीद झाले तरी चालतील, परंतु हे आंदोलन यदा कदाचित सांगली शहरामध्ये होऊ शकतं, पुण्यामध्ये होऊ शकतं. आज बैठकीमध्ये जे ठरेल ते ठिकाण सर्वांच्या सहमतीनं, सर्वांना विचारात घेऊन हे आंदोलन आम्ही देहत्यागाचं आंदोलन शेवटी करणार आहे. निवेदन देणं, संघर्ष यात्रा करणं, लॉंग मार्च करणं आणि देहत्याग आंदोलन हे 4 टप्प्यातील आंदोलन घेऊन 4थ्या टप्प्यामध्ये असेल, 3ऱ्या टप्प्यामध्ये असेल, धनगराचं आरक्षण खेचून आणणार, सरकारला गुडघ्यावरती आणणार. जोपर्यंत आमची भाषा मवाळ आहे तोपर्यंत सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. एकदा का जहाल धनगर निघाला, राकट धनगर निघाला, सह्याद्रीच्या काळ्या कातळासारखा धनगर जर निघाला तर मग मात्र या राज्यातील प्रस्थापित राजकारणी, मुख्यमंत्री यांचं राजकारणातलं नामो निशाण मिटवल्याशिवाय धनगर जमात राहणार नाही. ही गोष्ट आज या ठिकाणी संभाजीनगरच्या इंद्रप्रस्थ लॉन मधून मी या ठिकाणी राज्यकर्त्यांना आवाहन करतोय. आम्ही नम्रतेनं बोलतोय, आमच्या आरक्षणाची सनद लिहायला सुरुवात करा. धनगरांनी घरातून पाऊल काढले, धनगरी वीर आता बाहेर निघालेत. आणि जर का तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुमचं राजकीय भवितव्य जळून खाक करायचं नसेल तर मग मात्र तुम्हाला धनगराच्या आरक्षणाची सनद घेऊन या ठिकाणी यावंच लागेल. सरकार सावधान, जय मल्हार. धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हॅलो मॅडम, पांडुरंगजी माझी बाईट चालू आहे, 1 मिनिट. मिरगळ यांनी अशी खडतर अशी प्रतिक्रिया दिली की धनगर हे आता मवाळ आहे. जर ते जहाल झाले तर सरकारला याचे खूप असा मोठा परिणाम आणि भोगावा लागेल भविष्यामध्ये. आता आणखीन काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे धनगर समाजाशी आणि त्यांच्या आरक्षणाशी ते एकनिष्ठ आहेत. विष्णूजी कुराडे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल दादा, आजचं हे तुमचं बैठकीचं काय नियोजन आणि उद्देश आहे? मुळात
गेली 70-71 वर्षापासून हा धनगर समाज, या महाराष्ट्रात धनगर समाज आपल्या हक्काचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणासाठी लढतोय, झगडतोय. अनेक हुतात्मे झालेले आहेत आणि आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जे हाडामासाचे कार्यकर्ते आहेत धनगर समाजासाठी, ज्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे, अशांची एक राज्यव्यापी या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमधून आज महासमन्वय समिती गठीत होणार आहे, त्याचबरोबर कृती समिती गठीत होणार आहे आणि ह्या दोन्ही समित्या जे काही निर्णय घेतील हे सरकार आणि समाज यामधला दुवा म्हणून काम करणार आहेत आणि इथून पुढची जी दिशा ठरणार आहे ती या बैठकीच्या नंतरच ठरणार आहे. नक्कीच हे होते विष्णू कोराडे, जे धनगर समाजाच्या अनेक प्रश्नामध्ये मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये ते वेळोवेळी सहभागी असतात आणि आता हा लढा आता खरोखर आता इथं फक्त दोनच फोटो घ्यायचे दरबारी मांडला जाणार आहे आणि यातून धनगर समाजाला हा न्याय मिळतो का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. माझा इंडिया न्यूज साठी मी भीमराव बरकडे, छत्रपती संभाजीनगर.